आषाढी वारी सोहळा 5 दिवसांवर येऊन ठेपलाय। असं असताना वारकरी संप्रदायाची श्रद्धास्थान असणारी इंद्रायणी नदी ही मात्र फेसाळलेली आहे। लाखो वारकरी अलंकापुरीमध्ये दाखल होणार असताना इंद्रायणी अशी विषारी बनली आहे। सरकारच्या उदासीनतेचं हे ज्वलंत उदाहरण असल्याचं म्हणत वारकऱ्यांसह आळंदी देवस्थाननेही यावर संताप व्यक्त केलेला आहे। तर इंद्रायणी पुन्हा एकदा फेसाळलेली पाहायला मिळते। जिल्हा प्रशासनाच्या सतर्कतेवरच त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। आषाढी वारीच्या तोंडावरती अनेक भाविक या ठिकाणी दाखल होत असतानाच दुसरीकडे प्रदूषणाचा विळखा तिला पडल्याचं पाहतोय। वारकरी संप्रदाय हा शांततेच्या मार्गाने आंदोलन करतो, म्हणून शासन जागा होत नाही असं मला म्हणायचं। बस या बाबतीत शासनाने ताबडतोब दखल घ्यावी आणि जो काय आरोग्याचा प्रश्न आहे, वारकरी आहे, आळंदीकर आहेत, प्रवासी आहेत, यांचा सर्वांचा प्रश्न हा मिटेल, शासनाने ताबडतोब कारवाई करावी एवढी आमची विनंती आहे शासनाला। इंद्रायणी नदीला फेस आलेला आहे, इतकी घाण झालेली आहे नदी की त्यामुळे वारकऱ्यांच्या जीवाशी शासन खेळ खेळत आहे का असा प्रश्न निर्माण होतो। आणि जर हे पाणी स्वच्छ झालं नाही तर आम्ही श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टच्या वतीने तीव्र आंदोलन करू असा शासनाला इशारा देतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।